नमस्कार. लग्नाची बेडी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघूया. इथे ऋतुराज काका रत्नाकर काकांना विचारतात की दादा, कर्णिकांकडून अजून कुणीही आलेलं नाहीये, कधी येतील ते? तेव्हा रत्नाकर काका म्हणतात की माझं त्यांच्याबरोबर बोलणं झालंय, ते लोक निघालेत, एवढ्यात पोचतीलच. तर इथे अन्वीने आयुषला बोलावलेलं असतं, कारण त्या दोघांना विशालचा पर्दा फास्ट करायचा असतो. तेव्हा आयुषला मदतीसाठी बोलून घेतलेलं असतं. ती म्हणते, आयुष, घाबरायची गरज नाही आहे, पण काहीही गोंधळ घालायचं नाही. जे काम करायचं आहे ते विचारपूर्वक करायचं. तेव्हा आयुषला तिथे बघितल्यानंतर ऋतुराज विचारतो, अन्वी, हा कोण आहे गं? तेव्हा अन्वी म्हणते, आजोबा, हा माझा आहे ना बेस्ट फ्रेंड आहे आयुष. त्याला आहे ना मामाला भेटायचं होतं. त्याला राघव मामा खूप आवडतो ना, म्हणून मी विचार केला की त्याला घरी इन्व्हाइट करते. आणि इथे सीमाचा साखरपुडासुद्धा आहे ना, म्हणून त्याला मी बोलावले. तेव्हा इथे आता कर्णिकांकडून सगळेजण आलेले असतात. विशाल, त्याची आई आणि वहिनी तिथे येतात. तेव्हा रत्नाकर काकांचं लक्ष जातं आणि ते म्हणतात की आले आले, पाहुणे आलेले आहेत. तेव्हा ते सगळेजण आल्यानंतर इथे त्यांचं स्वागत होतं, त्यांना भेटलं जातं आणि मानाने बसायला सांगतात. तेव्हा विशालची आई म्हणत असते की रुक्मिणीताई कुठे आहेत? त्या दिसत नाही आहेत. तेव्हा रत्नाकर काका म्हणतात की वहिनी आतमध्ये आराम करते, तिचा पाय मुरगळला आहे ना, तेव्हा तिला आराम करायला सांगितलं. तेव्हा इथे ती विचारते, जास्त मार तर लागलेला नाही आहे ना? तेव्हा सांगितलं जातं की नाही, जास्त मार लागलेला नाही आहे. तर मग ठीक आहे, त्यांना आराम करू दे, असं सुद्धा इथे म्हटलं जातं. तेव्हा इथे काव्या विचारते की सिंधू कुठे आहे, ती तयार झाली का? तेव्हा राजश्री काकू म्हणतात, हो हो, सिंधू तयार झाली आहे. तेव्हा मधू म्हणते की मी सिंधूला घेऊन येते, तुम्ही सगळेजण बसा. आणि आता मधू सिंधूला आणण्यासाठी जात असते. तर इकडे ऋतुजा म्हणत असते की वहिनीसाहेब, काहीतरी विचार करा की कशी काय पूजा करायची, मला तर काहीच कळत नाही आहे. तेव्हा इथे रुक्मिणी म्हणत असते, अगं आता मी तेच प्रयत्न करते ना, पण मी तरी काय करू, माझा पाय मुरगळलाय, मी जागेवरती बसले. आपण एक काम करूया, आपण पूजा आहे ना घरीच करूया. तू एक काम कर, गुरुजींना फोन कर. तेव्हा ऋतुजा लगेचच गुरुजींना फोन करते. तेव्हा रुक्मिणी म्हणत असते, गुरुजी ऐका, मी मंदिरामध्ये येऊ शकत नाही आहे. हो हो, मला माहिती होतं पूजेचा मुहूर्त टळत चाललाय, पण मी म्हणूनच तुम्हाला फोन केला आहे. पाय दुखतोय म्हणून मी येऊ शकत नाही, पण तुम्ही घरी येऊ शकता का? आपण ही पूजा घरीच करूया, पण कुणाला सांगायचं नाही आहे, म्हणून तुम्ही मागच्या दरवाजापाशी या, ऋतुजा येईल, तुम्ही तिच्याबरोबर आतमध्ये या. तरी ते सिंधू आता तयार होत असते, पण ती खूप जास्त टेन्शनमध्ये असते, विचार करत असते. तिला तयार होण्यामध्ये अजिबातच रस नसतो. तेवढ्यातच तिथे सावी आणि विनू दोघंजणं खेळत असतात. तेव्हा सिंधू आपल्या सावीकडे बघत असते. नंतर तिला आवाज देऊन बोलावून घेते की सावी, इकडे ये. सावी गेल्यानंतर लगेचच ती तिच्या गालांवरती तिला पप्पी करते, तिचे लाड करते आणि म्हणते की सावी, तू आता स्वतःची काळजी घेशील ना, तू व्यवस्थित राहशील ना? तेव्हा सावी म्हणते की आई, तू विशाल अंकल बरोबर एंगेजमेंट करतेस ना? तेव्हा सिंधू म्हणते, हो, पण ते तुला आवडत नाहीत ना? तेव्हा सावी म्हणते, नाही आवडत, मला बाबा जास्त आवडतात. तेव्हा सिंधू म्हणते, हे बघ सावी बाळा, मी जर तुझ्यापासून दूर झाले तर तू बाबांबरोबर, आजी आजोबांबरोबर आणि विनूदादाबरोबर व्यवस्थित राहशील ना? तेव्हा सावी म्हणते, पण तू का माझ्यापासून दूर जाणार आहेस? आपण तर सोबतच राहणार आहोत ना? तेव्हा इथे सिंधू आपल्या मनामध्ये म्हणत असते, जर गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे भविष्य खरं झालं, हे लग्न करून मला जर काही झालं, तर माझ्या मुलीला सावीला सवय व्हायला हवी माझ्याशिवाय राहण्याची. मागच्या वेळेला मी तिच्याबरोबर नव्हते, तर ती आजारी पडली होती. तेव्हा सिंधू म्हणते, नाही, म्हणजे मी जर कामानिमित्त बाहेर गेले तर तुला एकटीला राहता यायला हवंय ना? तेव्हा सावी म्हणते, पण आई, मी नेहमी तुझ्याबरोबर येते. तेव्हा सिंधू म्हणते, हो, पण तरीसुद्धा तू बाबांबरोबर आणि आजीबांबरोबर व्यवस्थित राहायचं, त्यांना त्रास द्यायचा नाही. तेव्हा सावी म्हणते की आई, तू विशाल अंकल बरोबर एंगेजमेंट करतेस ना, मी त्यांच्याबरोबर फ्रेंडशिप करेन आणि मी कुणालाही त्रास देणार नाही, बाबांना, आजी आजोबांना अजिबात त्रास देणार नाही. मग तर तू मला सोडून कुठेही जाणार नाहीस ना? तेव्हा सिंधू म्हणते, नाही, मी तुला सोडून कुठेही जाणार नाही. तेव्हा विनू म्हणतो, सावी, तू नको काळजी करू, डॉक्टर काकू तुला सोडून कुठेही जाणार नाही आहे. तेव्हा सिंधू म्हणते, सावी, विनू, तुम्ही जा तुमच्या रूममध्ये खेळा, मला तर तयार व्हायचं आहे ना? तेवढ्यातच तिथे राघव येतो. तेव्हा राघव म्हणत असतो की सिंधू, तू अजून तयार झाली नाहीस का? तेव्हा सिंधू म्हणते, नाही. तेव्हा राघव म्हणतो, तू बस, मी तुला तयार करतो. तेव्हा सिंधू म्हणते, नाही, नको, मी तयार होते, तुम्ही नका मला तयार करू. तेव्हा राघव म्हणतो, सिंधू प्लीज, तू बस, मी तुला तयार करतो. तेव्हा इथे सिंधू राघवकडे बघत असते. दोघेही खूप जास्त नाराज असतात. तेव्हा राघव आपल्या मनामध्ये म्हणत असतो की सिंधू, तू का त्या विशालबरोबर लग्न करतेस? तेव्हा सिंधू म्हणत असते, जेव्हा तुम्ही माझ्याबरोबर लग्न केलं होतं तेव्हा मी जबाबदारी होते तुमच्यासाठी,
तुम्हाला तुमची जबाबदारी पार पाडायची होती, पण ह्या वेळेला मी विशालबरोबर लग्न करते ही माझी मजबुरी आहे. कारण मी मधुताईंना शब्द दिलाय म्हणून मी विशालबरोबर लग्न करते. तेव्हा इथे राघव आता तिच्या हातामध्ये बांगड्यासुद्धा घालत असतो. तेव्हा राघव आपल्या मनामध्ये म्हणत असतो की सिंधू, तू त्या विशालबरोबर एंगेजमेंट करणार आहेस, त्याच्याबरोबर लग्न करणार आहेस, हे मला सहनच होत नाही आहे. तू फक्त माझी आहेस. तेव्हा सिंधू म्हणत असते, मग तुम्ही थांबला का नाहीत माझ्यासाठी? तुम्ही थांबला असतात तर मी नक्कीच आले असते. तुम्ही का लग्न केलंत मधुताईंबरोबर? तेव्हा राघव आपल्या मनात म्हणतो, कारण का तिच्याबरोबर लग्न मी फक्त विनूसाठी केले, बाकी नाही. तिचं आणि माझं नातं नवरा बायकोचं नाही आहे. तुझी जागा मी माझ्या आयुष्यात दुसरं कुणालाही देऊ शकत नाही आहे सिंधू. तेव्हा सिंधूसुद्धा आपल्या मनामध्ये म्हणत असते की मी जरी विशालबरोबर लग्न केलं असलं तरीसुद्धा तुमची जागा मी दुसरी कुणालाही देऊ शकत नाही. मी तुमची होते आणि नेहमी तुमचीच राहीन. तेव्हा इथे राघव आपल्या मनामध्ये म्हणत असतो, सिंधू, तू दुसरं कुणाच्या तरी बोटामध्ये अंगठी घालणार आहेस, लग्न करणार आहेस, हे मला अजिबात बघवणार नाही. आणि तो म्हणतो, मेकअप करू का? तेव्हा सिंधू म्हणते, नाही नको, तुम्हाला माहिती आहे ना मला मेकअप नाही आवडत. तेव्हा आता इथे खाली परफ्यूमची बाटली पडते, ती उचलण्यासाठी राघव वागतो. तेवढ्यातच तिथे मधू येते त्याने विचारते, काय झालं? तू काय इथे करतोयस राघव? तेव्हा राघव म्हणतो, मी सिंधूला तयार करत होतो. तेव्हा मधू म्हणते, मी आहे ना इथे, मी करेन तिला तयार. कर्णिकांकडचे आले, तू जा बरं बाहेर. तेव्हा इथे सिंधूला आता मधू तयार करत असते. तेव्हा सिंधूला आठवतं की राघव तिला कसं तयार करत होता आणि त्याच्या चेहऱ्यावरचं दुःख तिला दिसत असतं. तर इथे आता सिंधू छान तयार होऊन बाहेर येते. तेव्हा सगळेजण तिच्याकडे बघतच बसतात. तेव्हा इथे सगळेजण तिचं कौतुक करतात. राजश्री काकू म्हणतात की सिंधू, किती सुंदर दिसतेस तू बाळा, ये इकडे इथे बस. आणि सिंधू जाऊन आता विशालच्या शेजारी बसते. तेव्हा अन्वी म्हणते की विशाल आणि सीमा, तुम्ही दोघं जण किती छान दिसता एकत्र, तुम्हाला माहिती आहे का? आणि विशाल, यू सो हँडसम. आपण भेटलो होतो आधी, तुम्हाला माहिती आहे ना? तेव्हा विशाल म्हणतो, हो आपण तेव्हा भेटलो होतो. तेव्हा अन्वी म्हणते, नाही आपण सीमाला तुम्ही बघायला आला होतात ना, तेव्हा भेटलो होतो. मी तुम्हाला आहे ना अंकल वगैरे म्हणणार नाही, कारण तुम्ही खूपच जास्त यंग आहात ना, खूपच जास्त हँडसम आहात. मी तुम्हाला फक्त विशाल म्हणेन, चालेल ना तुम्हाला? तेव्हा विशाल म्हणतो, हो तू मला विशाल म्हणू शकतेस, मला नक्कीच चालेल. तेव्हा ती म्हणते, बरं ठीक आहे, आपण छान असं सेल्फी काढूया. तेव्हा ती लगेचच विशालच्या बाजूला बसते आणि तिघांचा सेल्फी काढत असते आणि म्हणते, नाही नको, हा सेल्फी चांगला नाही आला आहे. आपण एक काम करूया, आयुष तू आमचा फोटो काढ ना. तेव्हा म्हणते, नाही नाही, इथे ना अंधार आहे ना, फोटो व्यवस्थित येत नाही आहे. चला आपण जाऊया तिथे कॉरिडॉरमध्ये जाऊया. आणि ती आता विशालला जबरदस्ती घेऊन जाते. सिंधू म्हणते, नाही मी नाही येत, तुम्ही जा. तेव्हा आता इथे विशालबरोबर अन्वी फोटो काढण्याचं नाटक करते. तेव्हा इकडे अन्वी आणि विशाल आता पोजेस देत असतात. तेव्हा अन्वी विशालला खुणावत असते की तू तुझा फोन इकडे ठेव म्हणून. तेव्हा इकडे आता लाडू आणायला जातो. तो म्हणतो, लाडूचं ताट हातामध्ये घ्या आणि फोटो काढा. तेवढ्यातच विशालचा फोन इथे बंद होतो. तेव्हा तो आता पासवर्ड टाकून त्याचा फोन अनलॉक करून देत असतो. तेव्हा विशाल लगेचच त्याचा फोन बघतो आणि त्याचा पासवर्ड लक्षात ठेवतो. तेव्हा इकडे आता पुन्हा फोटो काढले जातात. फोटो सेशन झाल्यानंतर ती विशालला लाडू भरवते. तेव्हा विशालला ठसका लागतो. ती म्हणते, चला चला तुम्ही जागेवरती जाऊन बसा तुमच्या, मी तुम्हाला पाणी घेऊन येते. तेव्हा इथे सिंधू म्हणत असते की अन्वी लवकर पाणी आण. मधू म्हणते, अन्वी आण गं, त्यांना ठसका लागलाय. तेव्हा इथे आता विशालला पाणी दिलं जातं. तो पाणी पितो आणि त्याचा मोबाईल मात्र तिथे आतमध्येच राहिलेला असतो. तेव्हा लगेचच तो फोन हातामध्ये घेतो आयुष आणि तो लॉक खोलण्याचा प्रयत्न करतो. तर पासवर्ड आता अगदी बरोबर टाकल्यामुळे त्याचा फोनसुद्धा आता अनलॉक होतो आणि तो लगेचच तो मेसेज बघतो ज्याच्यावरती हार्ट वगैरे टाकलेला असतो. तेव्हा इथे विशाल म्हणतो की माझा मोबाईल तिथे राहिला आहे, मी घेऊन येतो. तेव्हा सिंधू म्हणते, तुम्ही कशाला जाताय? अन्वी जा त्यांचा मोबाईल घेऊन ये. तेव्हा अन्वी म्हणते, हां तुम्ही बसा, मी घेऊन येते ना. तेव्हा विशाल म्हणतो, नाही नको, मी घेऊन येतो. तर इथे आयुषने आता त्याच्याच मोबाईलवरून त्याच्या गर्लफ्रेंडला मेसेज केलेला असतो की मला भेटायचं आहे आणि त्याने पत्तासुद्धा लिहिलेला असतो. आणि तेवढ्यातच तिथे विशाल येतो आणि आयुषला त्याचा मोबाईल त्याच्या हातामध्ये बघतो. तेव्हा त्याला खूप जास्त राग येतो. तर पुढील भागामध्ये आपण बघूया, इथे विशाल सिंधूच्या बोटामध्ये अंगठी घालतच असतो. तेवढ्यातच तिच्या बोटातून रक्त येत असतं. तेव्हा विशाल म्हणतो, रक्त आले तुझ्या बोटातून. तेव्हा राघव लगेचच तिचा हात आपल्या हातात घेऊन रक्त पुसून त्याच्यावरती पट्टीसुद्धा करतो. तेव्हा सिंधू त्याच्याकडे बघतच राहते. तर इथे त्या दोघांना असं एकत्र बघून मात्र मधूला खूपच जास्त राग येत असतो. तर इथे विशालचं सत्य बाहेर काढण्यासाठी अन्वी आणि आयुषने दोघांनी खूप मोठं प्लॅनिंग केलेलं असतं.